हिंदसदवंदियाणं त्रिभुवनहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। चला क्षमा। काय चाललं होतं आपलं? ध्यानाचं प्रकरण चाललं आहे. तर ध्यानाची आवश्यकता काय आहे, ध्यान का आवश्यक आहे, तर त्यासाठी धवलाच्या 13व्या पुस्तकामध्ये ध्यानाचं प्रकरण घेतलं त्यांनी. तर त्यात त्यांनी छान सांगितलं की जसं की सुगंधी पदार्थांमध्ये 13वं पुस्तक आहे धवलाचं, बघावं लागेल, ध्यानाचं प्रकरण काढून बघायचं जरा. जसे सुगंधी पदार्थांमध्ये गोशीर्ष चंदन श्रेष्ठ आहे, रत्नांमध्ये वज्ररत्न श्रेष्ठ आहे, मणींमध्ये वैडूर्य मणी हे सर्व श्रेष्ठ आहे. तसे ज्ञान, दर्शन, चारित्र, तप आदीमध्ये ध्यान सर्वश्रेष्ठ आहे असं सांगितलं. म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जे क्रिया वगैरे करायला जाता तर त्याचं इम्पॉर्टन्स नाही आहे. सगळ्यात म्हटलं ध्यानपूर्वक सगळ्या क्रिया असतील तर उलट ते सार्थक आहेत. म्हणून ध्यानच सर्वश्रेष्ठ आहे. जसे पाषाणामध्ये सुवर्ण, काष्ठमध्ये अग्नी असते, पण त्या पाषाणातलं सुवर्ण म्हणा किंवा त्या काष्ठमधली अग्नी म्हणा प्रयोग केल्याशिवाय व्यक्त होत नाही, बाहेर पडत नाही, दिसत नाही. तसं म्हणलं शरीरामध्ये आत्मा आहे, पण तो आत्मा ध्यानाशिवाय दिसत नाही. म्हणून सांगितलं ध्यान हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ध्यानानेच तुम्हाला स्वतःची प्राप्ती होणार, सुखाची प्राप्ती होणार. मग तिथं त्यांनी एकाने प्रश्न विचारला की म्हणले आता शरीराची शक्ती असेल तसं आम्ही करतो, मग शक्ती नसली, आजारी असला, कोणी क्षपक असला, मग झोपून ध्यान केलं तर चालतंय का? सगळ्यांचा प्रश्न हेच आहे, विचारा हो म्हणून. सगळ्याला काय आपलं प्रमाण पाहिजे असं आहे. हां, आता एखाद्याची शरीराची शक्ती नाही आहे, पडू नये, आता क्षपक आहे एखादा, बसू नाही शकत, मग किंवा आजारी आहे, कोणी काय रोगी आहे, तर त्याला शक्य नाही आहे बसणं, तर त्यांनी विचारलं की मी झोपून ध्यान केलं तर चालतं का? तर त्याच्यामध्ये कंडिशन्स आहेत. नाही म्हणत नाहीत आणि हो पण म्हणत नाहीत आचार्य बरं का. म्हणजे कोणी शिथिलाचार्याने लगेच तेवढंच घेऊन ये चालतंय आम्हाला आता ध्यान करायला झोपून. तर त्यासाठी पण सांगितलं की ज्याचं मन संसारापासून विरक्त झालेलं आहे, छान आहेत, लिहा तुम्हाला पण पॉईंट चांगले घेतले त्यांनी. ज्याचं मन संसारापासून विरक्त झालेलं आहे, जो प्रमादरहित आहे, तिसरं सांगितलं अध्यात्म रसाने भिजलेला आहे. जो अध्यात्म रसाने भिजलेला आहे, ज्याचे मन विक्षिप्ततेने रहित आहे, मन अविक्षिप्त आहे, तर आणि सांगितलं की ज्याला जिनेंद्र कथित सुखमार्गामध्ये किंचितही संशय नाही, जिन कथित मार्गामध्ये संशयरहित आहे, अविक्षिप्त, ज्याचं मन अविक्षिप्त आहे म्हणजे चंचल नाही होत किंवा रागीद्वेषी होत नाही असं, आणि विक्षिप्त, आणि सांगितलं जो जितेंद्रिय व्यक्ती आहे. तर याच व्यक्तीला कुठल्याही कंडिशनमध्ये, कुठल्याही स्थानात, कुठल्याही आसनामध्ये ध्यान करायची परमिशन आहे. तुम्ही या सगळ्यामध्ये आहात का बघा.
मग असला तर काय पण कधी कुठल्याही कंडिशनमध्ये ध्यान करा, तुम्हाला विरोध नाही. प्रश्न विचारला होता की ध्यान आम्हाला आता असं बसून लय वेळ होत नाही, त्रास होतो वगैरे, मग झोपून केलं तर चालतं का, असा प्रश्न विचारला. हो, मग त्यांना सांगितलं हे सगळे कंडिशन्स असतील तर तुम्ही कुठल्याही अवस्थेमध्ये आसनामध्ये ध्यान करा, बाधा नाही आहे. पण प्रमादी होऊन ध्यान करायला जातो आपण, कंटाळा आला म्हणायचं पडून करतो की आम्ही ध्यान, नाही असं, मग तिथं ध्यान होणार नाहीच. तुम्हाला झोपणारच तुम्ही, 100% आहे. कारण दुखायला मग असं ते, म्हणूनच प्रॅक्टिकल आम्ही बघितलं ते जयश्री काकींच्यात किती शक्ती हो शरीरामध्ये. पण ते रात्री 4 वाजता उठले तरी सुद्धा असे बसायचे ध्यानाला, आणि आम्ही आत्ता पडतो का नंतर पडतो असं असते. म्हणजे ज्याला करायची इच्छा आहे, ज्याला खरोखर तशी एक ओढ आहे अंतरंगामध्ये, त्याला काय शरीर कुठेही बाधक नाही आहे. आणि त्रास होत असला तरी सुद्धा उलटं उठून त्या खुर्चीवर बसून टेकून ध्यान करायच्या. पण त्यांचं ते विशिष्ट त्यांनी ठरवलेलं आहे स्वतःसाठी एवढा वेळ द्यायचाच, तर ते तासभर का असे ना बसून ध्यान करायच्या. त्याचं फळ त्यांना आज अशी ज्ञानाची धार आहे, एक स्थिरता आहे ज्ञानामध्ये. इतके उदय चालू आहे तरी सुद्धा ते इतकं स्थिरतेने ध्यान करू शकतात. मग तेवढंच मिळवायचं आहे हो, म्हणून तुम्हाला ते उदय आले तरी सुद्धा मग त्रास नाही होणार, जेव्हा ती ध्यानाची शक्ती असणार आहे. काय सांगितलं, ज्यांचं मन विरक्त आहे, म्हणजे संसार भोगांविषयी जो अनासक्त रूप आहे असा तो जीव. पुढं सांग, म्हणजे अनासक्ती असणाराच ध्यानाला बसू शकणार आहे, नाही तर ध्यानाने मला काहीतरी प्राप्त व्हावं असे ज्याचे भाव आहेत त्याला कशाची प्राप्ती होणार हो. त्यामुळं ते सापेक्ष ध्यान मोक्षमार्गामध्ये उपयोगी नाही. निरपेक्ष वृत्तीने जो ध्यानामध्ये लीन होईल तोच सांगितलं की आत्म्याला प्राप्त करू शकेल. नंतर प्रमादरहित, पाय पसरून बसला किंवा काय म्हणलं टेकून बसला तरी सुद्धा तुम्हाला नियमाने प्रमाद येणार, झोपणार किंवा काय कंटाळा येणार. बसा ना असं जरा देवासारखं, कसं बसलेत देव, मध्यभागी टेकून बसलेत का. आसन वगैरे हे आपलं सिंहासन असं नसतं भगवंताचं, टेकून बसलेले दाखवलं वगैरे असं. तर असे ते काय म्हणायचं, तासन तास, दिवस महिने वर्षभर ध्यान करणारे आहेत, आणि आपण 1 तासभर सुद्धा बसू शकत नाही का. म्हणजे विजय मिळवायला पाहिजे शेवटी शरीरावर, इंद्रियांवर, म्हणून प्रमादरहित पाहिजे. तिसरं सांगितलं, अध्यात्मरसाने भिजलेला आहे, मला आत्म्याची अशी ओढ आहे, अशी रुची आहे, असं त्याला प्राप्त करण्याची धगस आहे, असा असणारा जीवच ध्यानाला तीव्रतेने बसू शकेल. आणि ज्याचं मन अविक्षिप्त आहे, कसल्याही कंडिशनमध्ये तो विचलित होत नाही. 5वं सांगितलं, जिनेंद्र कथित मार्गामध्ये ज्याला संशय नाही, ज्यांनी जाणलंय की हा मार्गच योग्य आहे, ह्या ध्यानाच्या द्वारेच मला सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार आहे आणि ध्यानानेच मला सुखाची प्राप्ती होणार आहे. ज्याला ह्याच्यावर विश्वास आहे तोच जीव ध्यानासाठी उद्यम करेल. नाहीतर असं सांगताना ध्यान तर सांगणारे वक्ता असतात की ध्यान शिबिरात किती जण बसतात हो, पण किती जण ध्यान करतात सांगा. ध्यानासाठी गेलेले लोक लय कमी असतात, आणि असं हाय रिकामं वेळ किंवा बघू काय सांगते असं पण लय जण असतात. म्हणून म्हटलं की ज्याला ओढ आहे ना खरोखर आत्म्याला प्राप्त करण्याची, अशा जीवालाच ध्यानाचा उपयोग होतो. मग जो संशयरहित आहे, हाच सांगितलेला मार्ग यथार्थ आहे, हाच मला अवलंबन करण्यायोग्य आहे, असं संशयरहित आहे त्यालाच ध्यानाची प्राप्ती होते. आणि जो इंद्रियांना जिंकणारा आहे, भलेही आडवा पडलेला आहे तिथं त्या रोगी अवस्थेमध्ये, तरीसुद्धा इंद्रियांसाठी म्हणून त्याचा व्यापार नाही आहे, त्या शरीराला आराम मिळावा म्हणून नाही आडवा पडलेला तो. ध्यान करत असताना ॲटलिस्ट तेवढ्या काळासाठी तरी त्या इंद्रियांचा निरोध करा. इंद्रियांची शक्ती काय म्हणायचं, इंद्रियांमध्ये शक्ती घालवू नका. जे इंद्रियांनी मागितलं ते देऊ नका. थोड्या वेळासाठी तरी ध्यान आपण असं सिरियसली करू शकतो, करायला पाहिजे, त्याच्याशिवाय करायलाच पाहिजे. म्हणून उपयोग लावा आणि करा, व्हायला पाहिजे. आणि ते आता काय म्हणायचं, भरपूर ज्ञानाने पुढं गेलो आहे आपण, ज्ञानातून सगळं समजलं आहे आपल्याला, पण प्रॅक्टिकली यायला पाहिजे ना ते चर्येमध्ये, तर त्या ज्ञानाचा उपयोग.
ज्यांचे शरीर वज्ररूप नाही, जे उपसर्गाने विचलित होतात, ज्यांचे शरीर व आसन दृढ नाही, अशा व्यक्तीला ध्यानाची सिद्धी होत नाही. म्हणजे शरीराकडेच लक्ष आहे समजा त्याचं, तर त्याला सुद्धा ध्यानाची सिद्धी होत नाही. तुम्हाला काय उपसर्ग असते तो तिथं? मुनिराजांना एक भयंकर उपसर्ग म्हणतो. तुम्हाला काय उपसर्ग असतात? असे मोठे 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 डास असतात. मग त्या मुनींच्या वर आलेले संकट म्हणजे उपसर्ग, मोठे विकल्प असते तो आहे. बर, म्हणजे जो अशा साध्या साध्या उपसर्गाने विचलित होईल, कसं मोक्ष मार्ग मिळणार आणि मोक्ष मिळणार हो तुम्हाला? म्हणून आहेत त्या एवढ्याशा विकल्पांमध्ये, एवढ्याशा अस्थिरतेमध्ये स्थिर राहण्याचा पुरुषार्थ करायला पाहिजे. तर कुठं तर ते ज्यावेळेस मोक्षाला जाणार त्यावेळेस तिथं कुठलीही अडथळा, हां हे म्हणा असं चालतंय. तुम्हाला माहीतच नाहीत उपसर्ग काय असतात ते. मग तसल्या उपसर्गामध्ये म्हणून म्हटलं ना, ते मुनी जाऊन प्रतिकूल परिस्थितीमध्ये ध्यानाला बसतात, जिथं त्या वाघाच्या डरकाळे येतात, जिथं ते कडक ऊन पडलंय शिखरावर, अशा टोकावर, त्या थंडीच्या दिवसामध्ये ह्याच्या नदीच्या जवळ, असं जिथं प्रतिकूल होईल, उलटं त्या शरीरातून मला उपयोग काढून घ्यायचा आहे अशा ठिकाणी जाऊन ध्यानाला बसतात, जिथं शरीराला त्रास होईल. ते तशा प्रकाराने ते उपसर्ग विजयी होतात. पण आपण जिथं बसलोय तिथं सगळी अनुकूलता करून बसतो तरी सुद्धा ध्यान होत नाही. फॅन पाहिजे, डास नको, आवाज नको, एकांत पाहिजे, सगळं मिळालं तरी सुद्धा जाऊ देत म्हटलं ना आचार्यांनी. ठीक आहे तसं पण करा, पण करा तर ॲटलिस्ट सुरुवात तर करा. जाऊ दे एकांतात बसा, सगळं पाहिजे तसं बसा, टेकून बसा, सगळं म्हणले, पण ॲटलिस्ट ध्यान काय हे कळू देत ना, जरासं उपयोग तर स्थिर होऊ देत आपला. त्याच्यासाठी सुरुवात अशी करा, नाही असं नाही, पण त्याच्यातून पुढं सरकून उपयोग करून घ्यायला पाहिजे त्या ज्ञानाचा स्वतःसाठी. त्या ज्ञानाने आपण स्वतःला ग्रहण करायला पाहिजे, तरच ते ध्यान आपल्यासाठी कार्यकारी ठरणार. अजून एक प्रश्न विचारलाय तिथं की ध्यानाचा अभाव किंवा ध्यानाची समाप्ती कशी होते, ध्यान कसं संपतं, असा प्रश्न विचारलाय. कसं संपतं? 2 कारणं सांगितली त्यासाठी. काय ध्यानाचा एंड कसा होतो, कधी होतो, का होतो, काय कारण? तर 2च कारण सांगितली. एक सांगितलं भवक्षय आणि दुसरं कालक्षय. अंतर्मुहूर्त आहे ना त्या ध्यानाचा काळ, तर त्या ध्यानाच्या काळाची समाप्ती किंवा तुमच्या काळाची समाप्ती म्हणजे तुमचा काळ आला. भवक्षय किंवा कालक्षय. जर एखादा जीव असं विचारेल की आम्ही झोपून ध्यान केलं तर चालतंय का, तर त्याला सांगितलं हे सगळे कंडिशन्स असतील तर तुम्ही कुठल्याही आसनामध्ये ध्यान करा, तुम्हाला काय बाधा नाही आहे. पण जो प्रमाद आणि काय म्हणतात शरीराला सुख देण्यासाठी असं काहीतरी म्हणून बसलाय ध्यानाला, तर त्याला तो चांगला असा बसलाय तरी सुद्धा त्याला ध्यान होणार नाही. म्हणजे टेकून बसला नाही, सगळं तुम्हाला पाहिजे तशा कंडिशनमध्ये बसलाय तरी सुद्धा उपयोग लागणार नाही. म्हणून सांगितलं की या सगळ्या कंडिशन्समध्ये असणार, हे सगळे असतील जर त्याच्याजवळ, तर म्हणजे मी हे वाचताना सगळं म्हणून जयश्री काकीच दिसल्या मला. म्हणजे जेव्हा ते ध्यानाला बसतात ना, सगळे फुलफिल होतात कंडिशन्स त्यांच्यामध्ये. काय जरा सुद्धा प्रमाद नसतो, जरी शरीरात सगळी उदय चालू असतील भयंकर, तरी सुद्धा वयवर्षे 75च्या जवळपास काहीतरी आहेत आणि शरीरात शक्ती नाही आहे, इतकं कृश शरीर आहे, तरी सुद्धा सांगितलं की ध्यानासाठी कुठलंच अडथळा नाही त्यांना. म्हणजे असं आपण पण करू शकतो, करायला पाहिजे, त्याच्याशिवाय उपलब्धी होणार नाही. ध्यानाचा काळांतर मुहूर्त, मग कुठलं ध्यान आहे त्याच्या अपेक्षेने काळाचा क्षय झाला तर ते ध्यान संपतं, असं घेतलं होतं. तसं अंतर्मुहूर्त. आता
म्हणलं ना, म्हणून तर की केवल हे श्रेणी आरूढ जीवाचं ध्यान कसं संपतंय, मग संपणार कसं, असं अंतर्मुहूर्ताच्या अपेक्षेने बदलतो म्हणून. भवक्षय म्हणजे त्या पर्यायाचा नाश, मेले त्यातूनच. म्हणजे श्रेणी आरूढ झाल्यावर एकतर आयु संपली तरच ध्यान सुटतं, किंवा काळ संपला तरच ध्यान सुटतं. म्हणजे पुढचं ध्यानात जाईल किंवा खाली तर सरकेल असं. बरं, चला काल कुठं आलो होतो आपण. मला श्लोक कशाचा उदय येणार, हां मग लोक कशाचा उदय, सूक्ष्म लोक असं म्हणजे येणार, आणि म्हणून ते पण म्हणजे काळ निमित्त मिळणार तसं असं पण करणार. ध्यानासाठी सांगितलं, त्याचा काळ सुद्धा कारण आहे ना. ध्यानाचा काळ अंतर्मुहूर्त आहे, तेवढा काळ संपला तर तुमचं सगळं निमित्त असतं तयार बाहेर. लोभ आला, कर्म आलं, आयु गेलं, काय असेल ते. तर आपण काल योग निरोध करत होतो. किती करून आलाय? अर्ध्यामध्ये आलाय का? बरोबर आहे. आता धनतेरसला बसणार आहेत म्हणजे सगळेजण ध्यानाला. 3 दिवस उठायचं नाही. सगळे तुम्ही म्हणायला लागले योग विरोध शिकणारे सगळे. मग शिकून काय उपयोग करायचा? त्या महावीरांच्या बरोबर बसायला पाहिजे थोडं वेळ. मग काय, आम्ही निर्वाण महोत्सव करतो तुमचा. चला, काय चाललं होतं की कालचं प्रकरण समजलं असेल तर तसंच आहे, पुढं विस्तार जरासं वाचते एकदा, परत नाही कळलं तर विचारा. संयोगीजीन तिसरं सूक्ष्मक्रिया अप्रतिपाती नावाचं शुक्ल ध्यान करतात. कुठं? संयोगीच्या शेवटच्या काही समयांमध्ये, म्हणजे अंतर्मुहूर्त काळ शेष असताना. सूक्ष्मकृष्टींचे वेदक संयोगीजीन सूक्ष्मक्रियारूप अप्रतिपाती नामक शुक्ल ध्यानाला ध्यातात. सूक्ष्मकृष्टीला प्राप्त काय योगजनित क्रिया अर्थात परिस्पंद येथे असतो, आणि हे ध्यान प्रतिपाताने रहित आहे, म्हणून या ध्यानाचे नाव सार्थक आहे. अप्रतिपात म्हणजे ध्यानातून खाली पडत नाही, वरच चढतो. या ध्यानाचे फळ योग निरोध आहे असे जाणावे. श्लोकवार्तिकच्या 7व्या पुस्तकमध्ये खूप छान वर्णन घेतलं आहे या सूत्राचं, बरं का. मला पण अजून पूर्ण वाचायचं झालं नाही, पण आज झालं तर ठीक आहे, नाहीतर मग तुम्ही वाचून घ्या ते प्रकरण, ते घेऊ परत आपण. इतके चांगले प्रश्न उत्तर घेतली आहेत ना श्लोकवार्तिकचं 7वं पुस्तक आणि 9व्या अध्यायातलं हे आत्ताचं ध्यानाची सूत्र जी चालू आहे ती, त्याच्यामध्ये खूप चांगल्या रीतीने प्रश्नोत्तरं घेतलेत. जसं की एक प्रश्न अजून मी अर्धवटच वाचलं आहे, त्यामध्ये सांगितलं की प्रश्न विचारला आहे शंकाकारांनी, बरं का. छान प्रश्न आहे. म्हणले, तुम्ही म्हणता की अरिहंत ध्यान करतात, मग अरिहंत दशेमध्ये दुसरं काय पोझिशन नाही आहे ना त्यांची, ध्यानस्थच आहेत ते. मग ते जर ध्यान करतात तर उपदेश कसं करतात? ध्यान करणारा मनुष्य उपदेश करतो का, आणि उपदेश करणारा ध्यान करतो का, असं प्रश्न आहे. हो, शंकाकाराचा सिद्धी करून दाखवा. उपदेश करतायत ना आता, ओंकार फिरतंय कसं काय? असं आपोआप होत नसतं की बसा ध्यानाला आणि ओम करा म्हणून बघू. म्हणजे उपयोगाची अस्थिरता असते जेव्हा उपदेश देतो, तर त्यावेळेस ध्यान नाही राहणार, आणि ध्यान आहे तर उपदेश नसणार. मग असं कसं? असं प्रश्न विचारलाय, अजून मी त्याचं वाचलं नाही. तसं पण आहे. मग तुम्ही असं का म्हणता जेव्हा योग निरोध करतो तेव्हाच ध्यान होतं तिसरं? म्हणजे दोन्हीकडनं प्रश्न विचारले. म्हणून सांगितलं उपदेश आहे म्हणून ध्यान नाही आहे त्यांना, आणि जेव्हा उपदेश थांबला ना योग विरोध करतो तेव्हा ध्यान आहे, असं दोन्ही साईडनी सांगणार उत्तर आचार्य. आता ते कसं सांगतात बघू आपण नंतर. तरी तर काय सांगायला लागलेत की अप्रतिपाद म्हणजे आठव्या गुणस्थानापासून उपदेश कुठे आहे? मग 13व्या गुणस्थानाचा उपदेश आहे की? अहो कसं पण असू दे, उपदेश आहे ना तो, आणि सतत पण नाही आहे. फक्त अंतर्मुहूर्त किंवा काय ते 2 घडीसाठी वगैरे असं ते उपदेश देत आहेत, ते पण संधी काळामध्ये. मग म्हणजे प्रश्न निघतील बघ का भरपूर, पण जर असं वाचल्यावर अजून थोडं कळेल आपल्याला.
तर इथं प्रश्न विचारलाय, संपूर्ण पदार्थांना विषय करणाऱ्या ध्रुव उपयोगाने परिणत केवली जिनांमध्ये एकाग्र चिंतेचा निरोध होणे असंभव आहे, म्हणून येथे ध्यानाची उत्पत्ती होऊ शकत नाही. मी हे क्षपणासार वाचते बरं का, त्याच्यामध्ये 644 गाथा आहे. तर त्यात सांगायला लागलेत की संपूर्ण पदार्थांना जाणतात केवली भगवान, मग अशा ध्रुव उपयोगाने परिणत असताना त्यांच्यामध्ये एकाग्र चिंता निरोध असं लक्षण संभवत नाही ध्यानाचं, म्हणून त्यांच्या ठिकाणी ध्यान नाही असं म्हणा. काय प्रश्न कळलं? एकाग्र चिंता निरोध कशाला म्हणायचं? नाही, एकाग्र चिंता निरोध हे लक्षण आहे ना तुमच्या ध्यानाचं. मग तिथं त्यांचं एकच विषय सगळे विषय ज्ञानामध्ये यायला लागलेत, तर तिथं एकाग्र कसं म्हणायचं त्यांना? म्हणून त्यांना ध्यान नाही असं शंका करायची शंका आहे. उत्तर दिलं, हे म्हणणे सत्य आहे, कारण ज्यांनी सर्व पदार्थांचा साक्षात्कार केला आहे व जे क्रमरहित उपयोगाने परिणत आहेत अशा सर्वज्ञांना एकाग्र चिंता निरोध लक्षणरूप ध्यान संभवत नाही. काय म्हणले? ज्यांच्या ज्ञानामध्ये सगळे पदार्थ आलेत आणि ज्यांचं ज्ञान क्रमरहित आहे, अशा सर्वज्ञांना ध्यानाचं हे लक्षण घटित होत नाही. तथापि योगाचा निरोध झाल्यामुळे आश्रव निरोध रूप ध्यानाचे फळ पाहून उपचाराने केवलींना ध्यान सांगितले आहे. कशावरनं केलं? कार्यावरून कारणाचं ज्ञान करून घेतलंय. काय कार्य? ध्यानाचं फळ असतं आश्रवाचा निरोध. मग त्यांच्या ठिकाणी आश्रव थांबला योग निरोध झाल्यानंतर, त्यामुळं तिथं ते ध्यानाचं फळ असतं, म्हणून त्यांच्या ठिकाणी ध्यान आहे. काय कळलं सांगितलं का? की तुम्ही ध्यान केल्यावर तुम्हाला नियमाने संवर निर्जरा होतीये ना, हे सांगतायत ना. ज्याला शुद्धोपयोगी जीव आहे तो जेव्हा ध्यान करणार त्यावेळेस त्याच्या कर्मांची निर्जरा होते, आश्रव बंद थांबतो तेवढ्या समयासाठी म्हणा. तर ध्यानाचं फळ आश्रवाचा निरोध आहे. मग हे फळ केवलींच्या ठिकाणी दिसून येतं. कुठं? जेव्हा सातावेदनीयाचा आश्रव थांबला होता किंवा योग निरोध झाला, त्याच्यानंतर त्यांच्या ठिकाणी आश्रव नाही आहे. तर म्हणून सांगितलं की ध्यानाचं फळ असल्यामुळं ध्यानाची सिद्धी होते. दीपाली भावींना शंका आली. म्हणजे माझ्या डोक्यात शंका आली, कार्यामध्ये कारणाचा उपचार केला. आता माझी शंकेचं उत्तर द्या की साता वेदनीयाचा इर्यापत आश्रव आहे तो कुठपर्यंत आहे? 13व्या फक्त 13व्या गुणस्थानात. 11व्या मध्ये पण आहे का? नाही, 13व्या गुणस्थानात कुठपर्यंत आहे? म्हणजे असं सांगितलं जाणार का की योग निरोधच्या आधीपर्यंत असणार असं? मला वाटलं तुमच्या डोक्यात ती शंका आली का? बहुतेक तसंच वाचल्यासारखं पण मला वाटतंय आता 1-2 दिवसात. होय का? मला पण तसंच काही कळेल ना, पण बहुतेक ते दुसरं ध्यान सुरू व्हायच्या आधी, सूक्ष्म क्रिया प्रतिपादी व्हायच्या आधी त्यांना ते असं थांबतो असं दिसतोय, असं ऐकण्यात. तर अजून म्हणजे तसं जरा बघून सांगा काय आधार मिळाला तर, की कशात असं आलं का? म्हणजे आता ते असं लावायसाठी आपल्याला, कारण ध्यानाचं फळ त्यांनी सांगितलं आश्रवाचा निरोध असतो म्हटल्यावर एवढ्या वाक्यावरनं तर सिद्धी होती की तिथं साताचा आश्रव थांबायला पाहिजे, त्याच्याशिवाय तर ते फळ घटित होणार नाही. मग याच्यावरून उपचाराने तिथं ध्यान आहे असं सिद्ध करून दाखवलं. अथवा छद्मस्थांना चिंतेचे कारण योग आहे, म्हणून कारणामध्ये कार्याचा उपचार करून योगाला सुद्धा चिंता म्हटले आहे. त्याचा येथे निरोध होतो म्हणून ध्यान सांगितले आहे. काय कळलं? एकाग्र चिंता निरोध, जिथं योगाचा निरोध होतो तिथं ध्यान असतं, म्हणून म्हणलं तिथं उपचाराने ध्यान सांगितलं आहे. योगच चिंता एक टाईपची, कारण तुमच्या गुणस्थानांची किंवा लेश्याची परिभाषा करताना तुम्ही दोन्ही घेता, कषाय आणि योग यांची प्रवृत्ती. मग त्यामुळे योगाला सुद्धा उपचाराने लेश्यमध्ये, त्यासाठी तर लेश्या सांगतो आपण त्यांना, जोपर्यंत योग आहे तोपर्यंत लेश्य आहे, नाहीतरी कषाय नाही आहे तिथं मग लेश्या कशी काय? तर योगाचा व्यापार आहे तोपर्यंत, म्हणून त्यांनी चिंता हे शब्द वापरले योगासाठी. मग जिथं चिंतेचा निरोध झाला
तिथं ध्यान आहे, म्हणून उपचाराने ध्यानाची तिथे सिद्धी केली जाते. छद्मस्थानमध्ये एका वस्तूमध्ये अंतर्मुहूर्त काळापर्यंत चिंतेचे अवस्थान होणे ध्यान आहे. एकाच विषयामध्ये ज्ञानाची प्रवृत्ती थांबणे ह्याला म्हणलं ध्यान, काही काळासाठी, अंतर्मुहूर्तासाठी आपल्या ठिकाणी. परंतु केवली जिनांचे योगाचा निरोध हेच ध्यान आहे. अंतर्मुहूर्तासाठी नाही आहे तिथं, तर आता काय अनंत काळापर्यंत ध्यानच आहे. पण योगाचा जिथं निरोध झाला तिथं ध्यान आहे असं सांगितलं गेलं. अशा प्रकारे पूर्वोक्त प्रकाराने प्रतिसमयाला असंख्यात पट पृष्टींचा नाश करीत संयोगीच्या अंतसमयामध्ये ज्या असंख्यात बहुभाग प्रमाण मधल्या कृष्टी शिल्लक राहिल्या आहेत त्यांचा नाश करतात. यानंतर अयोगी होतात. ठीक आहे, ते काय स्थितिकांडक अनुभाकांडक वगैरे घेतले. काय कळलं एवढ्यामध्ये? काय चुकलं का आपण? कार्य मी कारण का उपचार केलं होतं, त्यांनी कारण कार्य का उपचार लिहिले, मग काय वेगळी अपेक्षा? कारणामध्ये कार्याचा उपचार पुढे सांगायला तुम्ही योग चिंता देशा घेतल्या होत्या आणि आता योगचा निरोध. छद्मस्थाना चिंतेचे कारण योग आहे, म्हणून कारणामध्ये कार्याचा उपचार करून योगाला सुद्धा चिंता म्हटले आहे. आश्रवाचा निरोध हे ध्यानाचंच फळ आहे आणि आश्रव निरोध आहे म्हणून त्याला ध्यान म्हणतात. तिथं कारणावर केलं ना, कारणामध्ये कार्याचा उपचार केला. यांनी काय सांगितलं ह्याचा अर्थ लावू पहिला. छद्मस्थाना चिंतेचे कारण योग आहे, म्हणून कारणामध्ये कार्याचा उपचार करून योगाला सुद्धा चिंता म्हटले आहे. म्हणजे योग हे कारण आहे आणि चिंता हे कार्य आहे. योग हे कारण आणि चिंता हे त्याचं कार्य. मग कार्यावर काय सांगितलं त्यांनी? कारणामध्ये कार्याचा उपचार करून, कारणामध्ये कार्याचा उपचार करून त्या योगाला सुद्धा चिंता म्हणलं जातं. म्हणजे हे कार्य दिसून येते म्हणून याला सुद्धा तशा प्रकारचं कार्य म्हणलं. म्हणून तुम्ही म्हणलं ना, जर त्या काय म्हणलं मॅचस्टिकमध्ये अग्नी आहे म्हटलं जातं. अग्नी कुठे आहे? कारण त्याचं कार्य आहे अग्नी हे, पण तरीसुद्धा त्यात अग्नी आहे असं उपचार केला जातो. तसं योगाला सुद्धा चिंता म्हणलं गेलं एका अपेक्षेने. असं कारणामध्ये कार्याचा उपचार केला. मग काय प्रश्न आहे तुमचा? चिंता का कारण योग आहे ना, कारण बरोबर आहे की चिंतेचं कारण योग आहे. मग योग हे कारण आणि चिंता हे कार्य. म्हणून त्याचा जिथं निरोध झाला तिथं ध्यान आहे असं सांगितलं गेलं. मग ध्यानासाठी काढा ह्याचं कार्य आणि कारण. आश्रवाचा निरोध हे कार्य आहे आणि त्याचं कारण ध्यान आहे. मग काय झालं? मग आश्रवाचा निरोध, मग आश्रवाचा निरोध हे कार्य दिसून येतं म्हणून तिथं ध्यान आहे असं सांगितलं. म्हणून कार्याकडं पाहून कारणाचा अनुमान लावला असं म्हणा. काय समजलं? कारणाचं सिद्धी करण्यासाठी कार्य असं दिसून येते म्हणजे असं कारण आहे तिथं मागं हे सिद्ध होतं. समजलं का? काय शंका आहे? सगळे शंकितच बसलायत. आधी मी कारण का उपचार कार्याचा मध्ये कार्यामध्ये कारणाचा उपचार. बरं, कार्य जसं झालं हे दिसून येते त्याच्यावरून कारणाची सिद्धी करते. वर आणि खाली. आता फक्त काय सांग, परत अजून तुम्ही गोंधळ करू नका. कार्य जे दिसून येतं त्याच्यावरून कारणाची सिद्धी केली म्हणून उपचाराने तिथं ध्यान सांगितलं.
म्हणून कार्यावरून कारणाचा उपचार केला. ठीक आहे, चला काय चाललं होतं मग. ह्याच्यातलं वाचलं होतं ना आपण ज्ञानार्णवमधलं. वाचायचं आहे, मला वाचणं होईना. ते श्लोक वार्तिकचं छान वाटलं सगळं. आता वाचा बघू सांगायला मी. श्लोक वार्तिकचं 7वं पुस्तक वाचा. छान आहे, म्हणजे हे ध्यानामध्ये घुसलो ना तर सगळे आपले शंका समाधान होत जातात. काय म्हणताय? तुम्ही जरी फोटो पाठवलात आम्हाला त्या पेज सगळ्यांचे सगळं अवेलेबल आहे का? मलाच काम लावणार आहे तुम्ही. तुम्ही काय काम करणार नाही. कारण त्या मोठे मोठे आहेत ना दिदी, ते सगळे राजवार्तिक वगैरे, तर तेवढं सेट आमच्याकडे नाही. कार्य कोणाचं कारण कोणाचं सांगा आता याच्यात. हा, इथलं वाचते 1 मिनिट. मी काय लिहिलंय बघा. ईस ध्यान, दुसरं ध्यान झालं होतं आपलं. दुसरं ध्यान झाल्यानंतर जेव्हा घाती कर्मांचा क्षय झाला आणि केवळ ज्ञानाला प्राप्त झाला हा जीव, मग जेव्हा त्याची आयु अंतर्मुहूर्त शेष राहिली तेव्हा सांगतायत, यदि उसके नाम गोत्र व वेदनीय की स्थिति आयु कर्म के ही समान होती है तो वह समस्त वचन योग व मन योग को तथा बादर काय योग को नष्ट करके सूक्ष्म काय योग का आलंबन लेता हुआ तृतीय सूक्ष्म क्रिया प्रतिपाती शुक्ल ध्यान का ध्याता होता है. हे सगळं बघितलं होतं काल आपण. जेव्हा समुद्घात झाला, समुद्घात झाल्यावर सगळ्या कर्मांची स्थिती समान झाली. सगळ्यांचा अंतर्मुहूर्त शेष राहिला असताना सूक्ष्म क्रिया प्रतिपाती होणार. फक्त ते केवली समुद्घात होणार की नाही हे त्यांच्या स्थितीवर अवलंबून आहे, एवढंच. जेव्हा त्यांची आयु अंतर्मुहूर्त शेष राहणार तेव्हाच त्यांना ते तिसरं शुक्ल ध्यान होणार आहे, हे सांगायला लागले. परंतु यदि आयु कर्म की अपेक्षा उन 3 कर्मों की स्थिति अधिक है तो वह फिर दंड कपाट प्रतर लोक पुरण समुद्घातों द्वारा 4 समयों में आत्म प्रदेशों को विस्तृत करता हुआ तत्पश्चात 4 समयों में उन विस्तृत आत्म प्रदेशों को संकुचित करके पूर्व शरीर प्रमाण करता है. हे सगळं काय केवली समुद्घाताचं वर्णन. पसरवतो आणि परत आत संकुचित करून घेतो. किती समयात? 8 समयात. पहिले 4 समय बाहेर जातो, नंतरचे 4 समय आत येतो. तब नहीं कुछ कहता उस समय उसके चारों अघातीय कर्मों की स्थिति समान हो जाती है. तब वह सूक्ष्म काय योग के द्वारा सूक्ष्म क्रिया प्रतिपाती ध्यान का ध्याता होता है. आणि त्याच्यानंतर मग तो 14व्या गुणस्थानवरती समुच्छिन्न क्रिया प्रतिपाती नावाचं ध्यान करतो असं सांगितलं. दोन्ही पण नाव आहेत त्याला, समुच्छिन्न क्रिया निवर्ती नाहीतर विपरीत क्रिया निवर्ती असं. तर हे क्वेश्चन होता की मन योग 2 राहिलेत, वचन योग 2 राहिले तिथे 13व्या गुणस्थानामध्ये, तर त्याच्यातून निरोध करतोय. मग 12व्या गुणस्थानामध्ये जे 2 होते मग ते कधी गेले, कसं गेले? म्हणजे आता आपण हे प्रोसेस बघून सूक्ष्म आणि बादर करून करतोय आपण. मग त्याचं काही दिलं नाही ना वर्णन असं की ते उभय आणि असत्य जे आहे ते तर क्षयक्षमिक ज्ञान रूप होतं ना सगळं. भाव मन रूप कार्य चालू होतं. त्याला नामकर्माचं काहीतरी उदयाचं आहे, तर ते त्याच्यामुळं असं काहीतरी आहे. बघावं लागेल म्हणजे असं काय खरं रिझन माहीत नाही. हे आम्ही असं तर्काने लावलं की जिथं आवरण आहे तिथं दोष असतात आणि हे असत्य वगैरे हे दोष आहेत एक टाईपचे. वास्तविक तर 8व्या गुणस्थानाच्या पुढं असत्याचं कार्य नाही आहे, पण तरी त्यांना ते सद्भाव म्हणून सांगितलं जाणार. 4 मनोयोग 4 वचनयोग आहेत. क्षयक्षमिक ज्ञान आहे अजून. हां तेच ना, क्षयक्षमिक ज्ञान म्हणजे आवरणाचा सद्भाव आहे अजून. म्हणून तरी अजून काय असेल कारण तर बघून सांगा शास्त्रामध्ये मिळालं तर. तरी तर त्यांनी त्या 4ही काय म्हणायचं केवली समुद्घाताचं सगळं वर्णन केलं आहे. ते काय मी वाचत नाही. कसं बाहेर जातो, कसं आत येतो वगैरे हे सगळं विस्तार करून सांगितलं आहे. तर लोकपुरण समुद्घात झाल्यानंतर
4 समयों में संकुचित होकर मूल शरीर में अवस्थित हो जाता है। इस प्रकार केवली समुद्घात से 4 अघातीय कर्मों की स्थिति को समान करके अरहंत परमात्मा सूक्ष्म काय योग से तृतीय सूक्ष्म क्रिया प्रतिपाती शुक्ल ध्यान को ध्याते हैं। इस प्रकार लोक पूर्ण समुद्घात को प्राप्त होकर उस समय सर्वव्यापक, सर्वज्ञ, सर्वतोमुख, विश्वव्यापी, विभु, भर्ता, विश्वमूर्ति, महेश्वर इन सार्थक नामों से संयुक्त वे अरहंत केवली ध्यान के प्रभाव से उसी क्षण में भोग को प्राप्त कराकर स्थिति व अनुभाग को क्षीण करके चारों अघातीय कर्मों की स्थिति में आयु के समान करते हैं। तत्पश्चात अंतरंग व बहिरंग लक्ष्मी से संयुक्त वे अरहंत उपर्युक्त लोक पूर्ण समुद्घात अवस्था से 4 समयों में उसी क्रम से पीछे लौटते हैं। उनके वे आत्म प्रदेश लोक पूर्ण से प्रतर, प्रतर से कपाट, कपाट से दंडरूप संकुचित होकर अंत में पूर्व के समान शरीर के भीतर प्रविष्ट होकर अवस्थित हो जाते हैं। आणि मग तिथून ते बादर काय योगामध्ये स्थित होऊन बादर वचनयोग, बादर मनोयोगाला सूक्ष्म करतात। मग काय योगाला सोडून सूक्ष्म वचनयोग, मनोयोगात स्थित राहून बादर काय योगाला सूक्ष्म करतात। सूक्ष्म काय योगामध्ये स्थित राहून वचनयोग आणि मनोयोगाला नष्ट करतात, निग्रह करतात। त्यावेळीच त्यांना सूक्ष्म काय योगामध्ये स्थित असताना हे तिसरं शुक्ल ध्यान करण्यायोग्य स्थिती प्राप्त होते, म्हणजे पात्रता त्यावेळेस प्राप्त होते आणि त्यावेळेस हे तिसरं शुक्ल ध्यान होतं। बोला। म्हणजे जेव्हा तो लोकपुरण समुद्घाताला प्राप्त होतो ना त्यावेळेस तो विश्वतोमुख झाला, विश्वव्यापी झाला। असं तुमच्या सहस्रनामध्ये पण येतात ना नावं ही सगळी त्यांची, त्यामुळं ते प्रदेशाच्या अपेक्षेने आपण वास्तविक लावायचं ज्ञानाच्या अपेक्षेने, ज्ञानाने आपण त्यांना विश्वव्यापी म्हणतो वगैरे, ती ज्ञानाकडून घ्यायची अपेक्षा। कारण प्रदेशाकडनं जर कोणाचा समुद्घात झाला नाही तर त्यांचं नाही म्हणावं लागेल नाव, त्यामुळं ज्ञानाच्या अपेक्षेने त्यांना ती नावं सार्थक आहे। आता मी 2-4 तरी पुस्तकं वाचले त्याच्यामध्ये तर हेच सांगितलं। केवली समुद्घात, केवली समुद्घात, केवलीच की सगळे केवली समुद्घात करतात का असं प्रश्न आहे त्यांचा। तर सगळे नाही, उलटा असं मला वाटलं की सगळे करायला पाहिजेत, पण वास्तविक त्यांनी सांगितलं की काही करतात काही नाही करत। ते कंडिशन सांगितली की 6 महिने ज्यांचं आयु शेष असताना केवल ज्ञान होणार त्यांना नियमाने होणारच केवली समुद्घात, पण ज्यांचं आयु त्यापेक्षा जास्त राहिलंय ते कदाचित करतील किंवा नाही करतील असं सांगितलंय। ठीक आहे, उद्या बोलू। जाणार केवल ज्ञान स्वरूपोऽहम् सर्वज्ञ स्वरूपोऽहम् स्वयंभू स्वरूपोऽहम् ओम विसर्जन।